आधुनिक युगामध्ये भारत देशासह सर्व जगाला गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे। गौतम बुद्धांच्या विचारांची प्रेरणा कायमस्वरूपी जिवंत राहावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका चळवळीच्या माध्यमातून गौतम बुद्धांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। त्यांचे राहिलेलं अर्ध काम पूर्ण करण्यासाठी 7व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन अरुण आळणे आणि माजी आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथल्या भीमयान बुद्ध विहार समतानगर इथे धम्म परिषद आयोजित करण्यात आली। या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं बौद्ध बांधवांसह बौद्ध विचारांच्या लोकांनी बुद्धांचे विचार ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला उपस्थिती लावली होती। ही उपस्थिती पाहून माजी परिवहन मंत्री गंगाधर गाडे यांनी समाधान व्यक्त केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या चळवळीवर विचार मंथन करून दलित बांधवांना ही चळवळ पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन केलं। बाबा साहब ने केवल एक जात धर्म पंथ के लिए काम नहीं किया। कोई नेता कितना भी बोल दो, ये जरूर है कि जो पिछड़ा है, जो गरीब है, उसको न्याय देना चाहिए। इसके अलावा कोई अन्य समाज के बारे में बाबा साहब ने कोई बात नहीं। और इसलिए दोस्तों, आज मुझे बहुत गर्व होता है कि आज इस शहर में उस महापुरुष की विचारधारा को लेकर केवल दलित नहीं, हर तबके के लोग बड़े डंके के चोट पर बाबा साहब की विचारधारा को लेकर जाके आगे चल रहे हैं। ये छोटी सी बात है। और इसलिए दोस्तों, मैं आप सबका दिलो जान से बहुत शुक्रिया अदा करता हूँ। और खास तौर मेरे अन्य समाज के भी लोग जिन्होंने बाबा साहब को समझा ही नहीं, बल्कि दलितों के साथ हाथ में हाथ मिलाकर उनको ताकत देने की बात किया, उनका सम्मान करने का काम किया। और इसलिए मैं आप सभी को दिलो जान से मुबारकबाद देता हूँ, आपका सम्मान करता हूँ। ये आप मेहरबानी करके जैसा मिलिंद कॉलेज में हम लोग पढ़ के आगे बढ़े, उसी तरह बाबा साहब की विचारधारा को लेकर आप बढ़ो और आप बौद्ध धम्म पर्यटन केंद्र के लिए आप पूरी ताकत के साथ उसके पीछे खड़े रहे। और मैं आपको शब्द देता हूँ कि कोई भी सुख दुख में अगर इस गरीब की याद आए, जरूर मुझे आप फोन कीजिए। जितना भी हो सके हम आपकी सेवा में बिल्कुल हाजिर रहेंगे। तर या धम्म परिषदेचे स्वागत अध्यक्ष माजी आमदार भीमराव केराम यांनी या जागतिक धम्म परिषदेच्या निमित्तानं सर्व जाती धर्मांना एकत्र आणण्याचं काम करीत असल्याचं मीडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवलं। मी आशावादी आहोत। आज 7वा धम्म परिषद आहे। उद्याच्या भविष्यामध्ये ज्या धम्म परिषदा होणार आहेत आणि वेगवेगळे काही आमच्या चळवळीच्या माध्यमातून जे काम ही सगळी मंडळी करणार आहेत, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एकसंघ अशा पद्धतीचं आंबेडकरी विचाराचा विचारधारा आमच्या समाजमानामध्ये प्रखरपणे रुजवून त्या ठिकाणी इथल्या उपेक्षित शोषित समाज बांधवाला सर्व स्तरातल्या सर्व जाती जमातीतल्या जे की फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माध्यमातून स्वतःला विकसित करू इच्छितो त्या लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील त्या ठिकाणी राहणार आहोत। धम्म परिषदेचे आयोजक अरुण आळणे यांनी बौद्ध म्हणजे जात समजली जाते, परंतु ती जात नसून बुद्धांचे विचार आहेत। त्या बुद्धांच्या विचाराची गरज सर्व जगाला आहे आणि बुद्धांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्व संघटना एकत्र येतील अशी आशा धम्म परिषदेच्या वतीनं अरुण आळणे यांनी व्यक्त केली। आंबेडकरांचा एक उद्देश होता की सारा भारत बौद्धमय करीन आणि हाच उद्देश घेऊन आम्ही बौद्ध म्हटल्याच्या नंतर पर्टिक्युलरली एक जात समजल्या जाते, परंतु बौद्ध हा एक विचार आहे आणि हा विचार आम्ही सर्व बहुजन बांधवापर्यंत सर्व बांधवापर्यंत पोहोचण्याचा या धम्म परिषदेच्या माध्यमातून करत आहोत। आणि आम्हाला आशा आहे की या धम्म परिषदेच्या माध्यमातून हा विखुरलेला समाज निश्चितच एक संघ होण्यास वेळ लागणार नाही याची आम्हाला आशा आहे। प्रतिनिधी गौतम कांबळे, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, नांदेड।